नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य सरकारच्या एका अतिशय महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. अनेक गरजू आणि गरीब मुलांसाठी ही योजना मोठा आधार ठरणार आहे, कारण आता सरकारकडून बाल संगोपन योजनेअंतर्गत दर महिन्याला 2250 रुपये आर्थिक मदत दिली जात आहे. मित्रांनो, अजूनही राज्यातील अनेक लोकांना या योजनेबद्दल माहिती नाही, त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ही योजना कोणासाठी आहे, अर्ज कुठे करायचा आणि कोणाला याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेतून ज्या मुलांचे आई वडील नाहीत किंवा वडील यापैकी एकच पालक आहे, अशा मुलांना आर्थिक मदत दिली जाते. सरकारचा प्रयत्न आहे की राज्यातील एकही गरजू मुलगा किंवा मुलगी या योजनेपासून वंचित राहू नये. यामुळे या योजनेची अंमलबजावणी आता अधिक वेगाने केली जात आहे. या योजनेतून प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला दर महिन्याला 2250 रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. हे पैसे डीबीटी द्वारे म्हणजेच थेट खात्यात येणार असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अर्ज कसा करायचा. तर मित्रांनो, या योजनेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमार्फत अर्ज करता येणार आहे. शाळेचे मुख्याध्यापक यासाठी मदत करणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे आई वडील नाहीत किंवा एकच पालक आहे, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज शाळेमार्फत भरले जाणार आहेत. अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांची तपासणी केली जाईल आणि विद्यार्थी पात्र असल्यास त्याला दर महिन्याला 2250 रुपयांची मदत सुरू होईल. मित्रांनो, गरीब आणि गरजू मुलांच्या शिक्षणासाठी ही योजना खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे तुमच्या आसपास असा एखादा विद्यार्थी असेल ज्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो, तर त्याच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा, कारण योग्य माहिती मिळाली तर अनेक गरजू मुलांना या योजनेचा फायदा मिळू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.